हॅलो नमस्कार फ्रेंड्स, ओमपीस चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मागे माझा हा मंडेला आर्ट रेडी झालेला सगळ्यांना माहितीच आहे. हे माझा गणपती डेकोरेशनचा पार्ट आहे. तर आता हे मला ह्याला सपोर्टसाठी काहीतरी करायचं होतं, तर आम्ही डिसाईड केलं पाईपाचा सपोर्ट करायचा. तर अशा प्रकारे आम्ही सपोर्ट तो रेडी केलेला आहे. तुम्ही बघू शकता आम्ही पाईप्स आणून जसे जॉईन केलेले आहेत. तर अशा रीतीने आम्ही त्याला उभं करणार आहोत. आम्ही वॉलवरती नाही लावणार, कारण का वॉलवरती लावलं तर ते खूप बॅक साईडला होऊन जाईल आणि गणपतीची मूर्ती खूप फ्रंटला येणार. म्हणून आम्हाला एक्झॅक्ट गणपतीच्या पाठी व्यवस्थित दिसेल असं हवं होतं. तर आम्ही अशा प्रकारे हा स्टँड बनवणार आहे. तर आम्ही ह्याच्यासाठी हे 3 बॉटल्स घेतलेले आहेत. त्याला नंतर मग कव्हरअप करणार आहोत. तर सध्या त्या स्टँडला खाली सपोर्ट मिळण्यासाठी आम्ही ह्या बॉटल्समध्ये त्यांना टाकणार आहे, त्या 3 पायांच्या खुरांना, पाईपाच्या खुरांना, आणि त्याच्यामध्ये आम्ही व्हाईट सिमेंटनी त्याला पक्क करणार आहे. तर अशा रीते आम्ही बॉटल्स घेतलेले आहेत. सिमेंट आणलेला आहे. अर्ध्या तासात सुकणारा हा सिमेंट आहे. इन्स्टंट ड्राय आहे. सगळ्यांना माहितीच हे असतं की काय. तर आम्ही आता स्टार्ट केलेलं आहे. थोडं पाणी टाकून घेतलेलं आहेत खाली बेसला, ताकी सिमेंट खालचा एकदम बेस पकडावा म्हणून. आणि थोडं थोडं करून ह्याच्यामध्ये आम्ही सिमेंट टाकून घेऊन त्या बॉटल फुल सिमेंटनी भरणार आहे. अगदी 6 किलो आम्हाला लागलं. आम्ही सर्वात अगोदर पहिलं डिसाईड केलेलं स्टीलचं असं लाकडाचं किंवा स्टीलचं खाली सपोर्ट पाया बनवायला, पण ते खूप कॉस्टली, म्हणजे अननेसेसरी कॉस्ट खूप वाढत होती, कारण का हे फक्त डेकोरेशनच्या पुरतं होतं आणि नंतर त्याचा काही यूज होणार नव्हतं. तर अननेसेसरी ते वेस्ट झालं आणि वेस्ट जाणार होतं, म्हणून आम्ही हा ऑप्शन डिसाईड केला. तर अशा प्रकारे आम्ही बॉटल्समध्ये आता सिमेंट भरायला घेतलं आहे. थोडं थोडं सिमेंट, थोडं थोडं पाणी, थोडं थोडं सिमेंट, थोडं थोडं पाणी, म्हणजे प्रत्येक लेयर सिमेंटची जी पाण्यामध्ये बसेल तिला थोडंसं, म्हणजे गच्च पण एकदम पण गच्च नाही, एकदम पण पातळ नाही, ह्या हिशोब ठेवून आम्ही थोडं थोडं लेअरिंगनी भरत होतो. तर ताकी ते चांगलं खालपर्यंत बेस एकदम फिट व्हावा. तर अशा रीतीने आम्ही हे भरून घेतलेलं. नंतर आम्ही इलेक्ट्रिशियनला बोलवलं, कारण का वरच्या पाईपाचं आणि ते MDF वूडचं, हा पातळ MDF वूड नाही आहे, 8 mm MDF वूड आहे. तर म्हणून त्याला सपोर्ट देणं, म्हणजे जड एवढा आहे ना तो, की त्याला सपोर्ट चांगल्या रीतीने राहायला पाहिजे. म्हणून आम्ही पाठीमागे वूडला 4 ठिकाणी खिळे मारून घेतले आणि मग तारेने आम्ही तारेने त्या पाईपाला बांधणार आहोत MDF बोर्डला. तर त्याने काय होईल, सपोर्ट चांगला एकदम भक्कम राहील आणि एकदम चांगलंही होईल. दुसरं आपण रिस्क घेऊ शकत नाही ग्लू वगैरेची, म्हणून आम्ही हा ऑप्शन निवडला. तर तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा. पुढच्या डेकोरेशनचे अपडेट्स तुम्हाला देतच राहीन. थँक्यू.